आणि याआधी ज्या आमच्या चुका झाल्या असतील त्यातून आम्ही धडा घेऊ. माणसांच्या बाबतीत किंवा ज्या चुका आमच्याकडनं झाल्या असतील त्यातून धडा घेऊ आणि जे चुकलेत त्यांना धडाही शिकवू आम्ही. त्यावेळेस असे फोडाफोडी करण्याची त्यांना गरज का पडावी? तर याच्या मागचं कारण एकच आहे की लोकभावना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेली. त्यामुळे याला कुठंतरी लोकभावना जरी विरोधात गेली असली तर लोकांनी निवडून दिलेली लोक जर आमच्यासोबत आली तर लोकही आपल्यासोबत येतील. हा जो त्यांचा भ्रम आहे, हा भ्रम त्यांना वाटतं की आपण ही जर लोक फोडली, वेगवेगळी आमिष, वेगवेगळे दबाव हे जर देऊन त्यांना फोडलं तर लोकही आपल्यासोबत येतील. हा जो त्यांचा समज आहे हा निश्चित चुकीचा आहे. आणि भारतीय जनता पार्टीला या बाबतीतला म्हणजे ज्यावेळेस निवडणुका होतील पुढच्या ज्या 29च्या निवडणुका होतील त्यावेळेस लक्षातच येईल. परंतु आज जी लोकभावना विरोधात गेलेली आहे ही कुठेतरी झाकण्यासाठी ही भारतीय जनता पार्टीनं आमिष देऊन केलेला हा प्रयत्न आहे. पण धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथं सर्वसामान्य मतदार, इथला शिवसैनिक हा ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक आहे. आणि इथून पुढच्या काळातही जे सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांची संघर्ष करायची तयारी आहे अशा तरुणांना सोबत घेऊन या ठिकाणी संघटनेची पुनर्बांधणी करू. आणि याआधी ज्या आमच्या चुका झाल्या असतील त्यातून आम्ही धडा घेऊ. माणसांच्या बाबतीत किंवा ज्या चुका आमच्याकडनं झाल्या असतील त्यातून धडा घेऊ आणि जे चुकलेत त्यांना धडाही शिकवू आम्ही.